चला आपण अभिमन्यू फुलोरे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। आपले मुख्य व्यासपीठावरती अभिमन्यू फुलोरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। मंगेश शेठ धुळे यांना विनंती असेल भाऊजींचा इथे आपण सन्मान करूया। आपल्या मुख्य व्यासपीठावरती इथे भाऊजी उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। आपल्या मुख्य व्यासपीठावरती मंगेश शेठ धुळे साहेब नक्कीच उपस्थित आहेत। गोल्डन मॅन त्यानंतर आपण घोडगावचे समाजसेवक उद्योजक एक यशस्वी आयोजक वामन दादा धुमाळ साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। आपल्या मुख्य व्यासपीठावरती मंगेश शेठ धुळे साहेबांचे शुभ हस्ते यशस्वी आयोजक आहेत आणि घोट या टीमचे पुरस्कर्ते उद्योजक समाजसेवक स्वप्नील इरमाळी साहेबांचा इथे सन्मान करूया। स्वप्नील इरमाळी चला आपण सामना देखील सुरू करणार आहोत। सामना आपण सुरू करूया। पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे। राजाराणी घोट आणि श्री गणेश मिताली 11 कासगाव। सामना सुरू होतोय। गेम ऑन। पहिला चेंडू प्रचंड वेग पहिल्या चेंडूवरती बीट केलाय करण लहाने। कासगाव एक्सप्रेस हा गोलंदाज आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आहे। अमर आपण कुठे असेल तर या आमचे ऑफिशियल गुणलेखक अमर चौधरी आपण कुठे असेल तर या। परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप आहे, मिळते एक धावे चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश होते। बॅटिंग करणाऱ्या राजाराणी घोट या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1। ऑन साइडला फटका चांगला आहे, मिड विकेट सीमा रिशीच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। धावसंख्या आहे 5।
5 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. राजा धुमाळ आणि पप्पू पाटील ही जोडी आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपसाठी. नक्कीच 4 फिल्डर आलेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. सामना नक्कीच सुरू आहे. तो म्हणजेच पहिल्या फेरीमधील तिसरा सामना आणि या आजच्या रात्रीमधील हा 5वा सामना सुरू आहे. आज एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिडॉनच्या वरून लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर चौकार. 4ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आय थिंक झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. बॅटच्या आतली कडा होती आणि विकेट किपरने केली चूक. यष्टनच्या पाठीमागे कॅप्टन होते ऋतिक आणि ऋतिकने हा झेल सोडलाय. जीवनदान मिळतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे राजाराणी घोट या टीमची बिनबाद 10. गोलंदाज आहेत राज लहाने आणि स्ट्राईक इनला फलंदाज राजा धुमाळ. बॅटची कडा आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं एक चांगलं बॅटल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने आहेत. राजाराणी घोट हा संघ आपण पाहतोय पनवेल तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. दुसरा संघ या सीझनमध्ये या बदलापूर नगरीमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्री गणेश कासगाव. फुल टॉस गॅप मधून चेंडू चाललाय. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. सामटोली एक्सप्रेस बुगाटी फॅन्स क्लब कडून सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी राज लहाने यांच्यासाठी रोख रक्कम 1,500 रुपयांचं पारितोषिक असेल. धावसंख्या आहे 15. सुरुवात दमदार केली आहे. नेक्स्ट मॅच आहे शिवशक्ती कडाव आणि धानसर या दोन संघांमध्ये. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे मायटी. धावसंख्या आहे 21 धावा. 21. एक चौकार एक षटकार येतोय. खूप चांगली बॅटिंग करतायत पप्पू पाटील हा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत
एक चौकार एक षटकार आलाय आपल्या टीमसाठी चांगली बॅटिंग करतोय यावेळेस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय थोडीशी महागडी गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये करतायत बाळाशेठ कांबरी साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव त्यांना फाईट करतोय राजा राणी घोट पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल बॅक टू बॅक 2 व्हाईट चेंडू टाकलेत बघा रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बीमर चेंडूसाठी आहे व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे धावसंख्या आपण पाहू शकाल नक्कीच 23 धावा सिंगल व्हाईट आहे समीर राऊत नक्कीच त्यामुळे हा व्हाईट चेंडू आहे ओर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर घोटगावचा ब्रँड दाखवणारा स्ट्रोक षटकार एकोणतीस धावा 29 धावा धावफलकावरती आहेत सुरुवात अप्रतिम केली आहे या सामन्यामध्ये पप्पू पाटील आणि राजा धुमाळने फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे जी सुरुवात अपेक्षित होती घोट संघाला ती सुरुवात झाली आहे दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील धावसंख्या 29 पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय इनफिल्डच्या वरून आउटफील्ड फास्ट आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू फील्ड होतोय त्याच्यावरती मिळतील एकूण या 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 31 31 धावा धावफलकावरती 31 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या सामन्यामध्ये या पार्टनरशिपमध्ये सिंहाचा वाटा आहे पप्पू पाटीलचा ज्या पप्पू पाटीलचा झेल सोडला होता पहिल्या षटकामध्ये तोच पप्पू पाटील आपण पाहतोय 23 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय क्लीन बोल्ट यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का घोट या संघाला पप्पू पाटील बॅक टू द पवेलियन सुस्वागतम 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 चिखलोली गावचे उद्योजक समाजसेवक धर्मा पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे क्या बात आहे प्रचंड वेग आपण पाहिलाय आलाय हा डॉट बॉल करण लहाने गोलंदाजी मार्कवरती KL या नावाने सुपरिचित आहेत व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे करण लहानेकडे धावसंख्या स्थिर आहे 31 घोट या टीमची ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत काऊ कॉर्नर सीमारेषे लगत खराब फिल्डिंग चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतलाय आणि अवधी होता 2 धाव पूर्ण करण्याचा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 33 धावा धावफलकावरती
एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. राजा धुमाळ आणि रुपेश ही जोडी आहे. राजा ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर पुल करतायत. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत मिड विकेटला आणि त्याच्यावरती एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल. 34. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण की घोट संघाने सुरुवात खूप चांगली केली होती. अंतिम चेंडूवरती विकेट मिळवला राज लहानेने आणि त्यानंतर करण लहाने देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. मोठी फटकी मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. हाफ ट्रॅकर हा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. अतिरिक्त बाउन्स आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. कासगाव गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय पिंट्या शेठ राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा देखील इशारा येतोय. रावंड विकेटने गतीमध्ये परिवर्तन. ऑन साईडला फ्लिक केलंय. डीपमध्ये फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 36 धावा धावफलकावरती या तिसऱ्या षटकामध्ये. आत्तापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये ज्याप्रमाणे सुरुवात केली होती घोट या संघाने. राऊंड विकेटने करण. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलंय करण लहानेने. श्री गणेश मिताली 11 कासगाव या टीमला एक चेंडू शिल्लक या षटकातील. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत आणि 5 धावा खर्च करतोय गोलंदाज करण लहाने. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज राजा धुमाळ संघर्ष करतोय या इनिंगमध्ये. राजा धुमाळच्या बॅटमधून मोठी फटकी येत नाहीयेत. ज्या राजाने देखील सुरुवात खूप चांगली केली होती. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. मनोहरजी खंबाळे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत श्री गणेश मिताली 11 कासगाव या टीमला. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. चला पाणी घेऊन जायचं आहे. पाणी घेऊन आपण जायचं आहे. धावसंख्या आहे 37. अवघ्या 6 धावेंचं षटक फेकलंय आणि या मॅचमध्ये नक्कीच कमबॅक झालंय. चला शिवशक्ती कडाव आणि धानसर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शिवशक्ती कडाव विपक्ष धानसर.
तर खऱ्या अर्थाने कासगाव संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि कासगाव या संघाला शुभेच्छा येत आहेत. कासगाव चषकाचे प्रमुख आयोजक आणि महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील ज्याला देव बैल असं म्हटलं जातं, मोठा लक्ष्या बैलाचे मालक आदरणीय किरण शेठ राऊत आणि आदरणीय नवनाथदादा राऊत आणि साईनाथदादा राऊत यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला ड्राईव्ह केलंय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे. धावबाची संधी होती आणि संधी गमावली आहे. नक्कीच या चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 38 धावा. राज भोईर येतोय. मलिंगा ज्याला म्हटलं जातं बदलापूरचा, तोच इथे गोलंदाजी मार्कवरती. साईड ऑफ ॲक्शन आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की नक्कीच गोलंदाज आपण पाहिलं तर राज भोईर आहेत. लसित मलिंगा ज्याला म्हटलं जातं आणि तीच ॲक्शन आहे, तीच गोलंदाजी आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉल आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती एकने पुढे जाईल. 39. आकाश भंडारी यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येत आहेत कासगाव या टीमला. ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीपमधून. फिल्डर येतील. सौरभ येत आहेत फार वेगाने चेंडूवरती. उचलतील, फेकतील, तोपर्यंत पाहावं लागेल. करण धुळे यांचा इशारा येतोय. SOUT फलंदाज झालाय बाद. धावसंख्या धावफलकावरती आहे 40. पहिल्या 2 षटकांमध्ये 31 बनवल्या होत्या. चला शिवशक्ती कडावा आणि धानसर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइडला टर्न केला डीपमध्ये. फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. त्याच्यावरती मिळते एक धाव. याआधी करण लहानेने 6 धावेंचं षटक फेकलं आणि याही षटकामध्ये राज भोईर इम्प्रेस करतायत. खऱ्या अर्थाने कासगाव संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि कासगाव या संघाला नक्कीच किरण शेठ राऊत असतील, नवनाथदादा राऊत असतील, साईनाथदादा राऊत असतील, अर्जुनदादा राऊत असतील यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. सुधाकरजी राऊत असतील यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती नक्कीच धावसंख्या आहे 41 धावा. 41. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे. लेन चांगली आहे आणि येतोय डॉट बॉल. षटक क्रमांक 14 झालंय समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 41 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्या होत्या 31 आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये बनवल्यात फक्त आणि फक्त 10. या मॅचमध्ये मिताली 11 श्री गणेश कासगाव या संघाने कमबॅक केलाय. इथे उपस्थित असतील, घोट गावातील कोणी मान्यवर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कासगावची A1 जोडी साईनाथ दादा राऊत आणि अर्जुन दादा राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कासगाव चषकाचे दमदार आयोजक. भव्य नाईट स्पर्धा पाहिली होती. किरण शेठ राऊत, नवनाथ दादा राऊत असतील. धावसंख्या 41 आहे. 41.
खऱ्या अर्थाने किरणदादा राऊत असतील, त्यानंतर नवनाथदादा राऊत असतील, हर्षद टेंबे असतील, सुधाकर राऊत असतील, हरीश राऊत असतील, यांच्या माध्यमातून कासगाव चषक आपण पाहिलं होतं नाईट स्पर्धा, आणि श्री गणेश कासगाव यांच्या माध्यमातून देखील डे स्पर्धा आपण पाहिली होती. फटका चांगला आहे, डीपमध्ये फिल्डर जज करतायत आणि हा झेल सोडला जातोय. धावा धावा आणि धाव मिळतील, बॅकअप नाहीये. धावबाची संधी आणि पाहावं लागेल. यस, DRS. आपण बाउंड्री चेक करूया, बाउंड्री चेक करूया, चेक. कासगाव गावचे उद्योजक समाजसेवक पिंट्या शेठ राऊत साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु एलिव्हेशन नाही आहे. नक्कीच ताकद नव्हती या फटक्यामध्ये, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. भावेश आहेत गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये. 44 44 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 31 बनवल्या होत्या. असं वाटलं की नक्कीच या मॅचमध्ये 70+ धावा बनवतील घोट संघ, परंतु त्यानंतर करण लहानेने अवघ्या 6 धावेंचं षटक फेकलं आणि लसित मलिंगाने अर्थातच राज भोईरने अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलं. यावेळेस पुल करतायत, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती. तीन चेंडू अजूनही शिल्लक या अंतिम षटकामधील. षटकार आलाय प्रणयच्या बॅटमधून. या फटक्यांची नितांत गरज आहे घोट संघाला. राजा राणी क्रिकेट संघ घोट आणि सामना सुरू आहे. मिताली 11, श्री गणेश कासगाव. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. येतोय डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 50 धावा. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक चांगलं बॅटल पाहायला मिळतंय या 2 संघांमध्ये. एक संघ आहे पनवेल तालुक्यातील, एक संघ आहे आपल्या बदलापूर नगरीमधील. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये, फिल्डर चुकीचं जजमेंट. राज भोईरला बीट करून सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 54 54 धावा. जोविलीकर चषक सुरू आहे आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय विष्णू दादा धुळे, रमेश दादा धुळे, तुषार दादा धुळे, सुनीलजी धुळे, सागर धुळे. यावेळेस ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि फलंदाज झाले बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय राजा राणी घोट या संघाने. मिताली 11, श्री गणेश कासगाव.
चला A1 जोडी कासगावची इथे उपस्थित आहे. साईनाथ दादा राऊत आणि अर्जुन दादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. श्री गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आणि शिवशक्ती कडाव या दोन संघांमध्ये खऱ्या अर्थाने नैतिक साईनाथ दादा राऊत देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. राजेंद्रजी पवाली पुरस्कृत हा संघ आहे शिवशक्ती कडाव. हेड असं कॉल आहे आणि आलंय टेल. टॉस जिंकलाय शिवशक्ती कडाव या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फील्ड करू फर्स्ट. 5 षटकांचा सामना आहे. समोर धानसर संघ आहे. याआधी कधी आमने सामने आलेत? नाही, फर्स्ट टाइम आहे आमचा. नक्कीच पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. काय स्ट्रॅटेजी असेल, कारण की एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती नाही आहेत. नक्कीच स्ट्रॅटेजी अशी काय बनवलेली नाही आहे, पण ग्राउंडमध्ये उतरल्यावर ज्या मोमेंटला जशी स्ट्रॅटेजी हवी तशी बनवू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन गेली कित्येक दिवस रात्र एक केलंय ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच स्पर्धा खूप छान आहे. ॲक्च्युली आमची एंट्री नव्हती, पण करणने वाईल्ड कार्ड एंट्री दिली. नक्कीच चांगली मजा येईल. ग्राउंडवर लाईट जास्ती दिसते, विकेट पण चांगली दिसते, त्यामुळे खेळायला मजा येईल. नक्कीच चांगलं आयोजन केलं. तर नक्कीच शुभेच्छा असतील. आदरणीय राजेंद्र अनंता पवाली पुरस्कृत शिवशक्ती कडाव आणि श्री गणेश्वर क्रिकेट संघ धानसर या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. टॉस जिंकलाय कडाव टीमने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा 56 या सामन्यामध्ये आणि या 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सरांचा आवाज ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. बघा, कासगाव संघ आपण आयोजकांशी संपर्क साधा. थँक्यू सो मच रोशन संते. पुन्हा एकदा सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण पाहतायत या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ जोहेली गाव आयोजित जोवेलीकर चषक 2025चं शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा याची देई या चढवा. खरं तर आज या स्पर्धेतली चौथी रात्री तुम्ही पहिल्या फेरीतील तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. राजाराणी घोट संघ ज्यानं प्रथम बॅटिंग करताना 5 षटकामध्ये 11.00च्या सरासरीनं 55 धाबा केल्यात, तर 56 धाब्याचं टार्गेट
पनवेल परिसरातला तळोजा एमआयडीसी मधून राजाने गोट संघ खरं तर बालाशेठ धुमाल यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बालाशेठ धुमाल, आपण युट्यूबच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत असाल तर आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांचे पिताश्री सन्माननीय वामनजी दुले व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालंय, त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. शेवटची लढत तुम्हाला पाहायला मिळेल दानसर विरुद्ध शिवशक्ती कडाव या दोन बलाढ्य टीम मध्ये सामना पाहायला मिळेल. चला पंच, आपण सामना सुरू करा. चला बॉल या ठिकाणी द्यायचे, लक्ष द्या. सामना आपण पाहणार दोन संघामध्ये बिग फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळतो. एका बाजूला टीम राजाराणी घोट तर दुसऱ्या बाजूला मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ तुम्ही पाहतायत. 56 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून कासगाव संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुनील आणि भावेश हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सॉरी, राज लहाने आणि भावेश लहाने हे सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती कॅप्टन कुल सुनील सालुंके. भावेशच्या बॅटमधून षटकार येतो आणि डावाला सुरुवात करताना इथे षटकार टोकलाय. कासगाव संघाचं अकाउंट ओपन झालंय आणि भावेश लहानेचं अकाउंट ओपन झालंय 6 या धावसंख्येनं. पुन्हा एकदा प्रहार, बॉल चाललाय अगदी गोळीच्या वेगानं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पोहोचण्या अगोदर बॉल सीमारेखा बाहेर गेलाय. चौकार. चौकार येतोय. बॅट्समन लगातार भावेश लहानेच्या बॅटमधून पुन्हा एकदा प्रहार करण्यात आला. यावेळेस मिस टायमिंग, भावेश लहानेची विकेट. ज्या खेळाडूनं पहिल्या 2 चेंडूमध्ये आक्रमकता सिद्ध केली, पहिला षटकार, दुसरा चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती भावेश लहाने बॅक टू द डगआउट. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जितेश टेंबे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. याच ग्राउंडवरती त्यानं खरं तर ग्राउंड गाजवलं आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्याला बाईक मिळाली. दहिवली चषकामध्ये याच ग्राउंडवरती, याच मैदानावरती, याच खेळपट्टीवरती संपूर्ण ग्राउंड गाजवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जितेश टेंबे इन झालाय. त्याच्यासाठी बॉल आणि विकेट मिळाली आहे. या मॅचची गोल्डन विकेट. जितेश टेंबे ही मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का सुनील सालुंकेला अर्थात कॅप्टनला विकेट मिळाली.
त्याच्या आतमध्ये दाखल झाल्या सुनील सालुंकेनं खरं तर या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केलं. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले आणि 2 विकेट देखील त्यानं प्राप्त केलेत. सुनील सालुंके कॅप्टन कुल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि सातत्यानं राजा आणि घोट संघाला पुढे घेऊन जात असताना मोलाचं त्याचं वाटा असतो आणि खरं तर या मॅच मध्ये देखील त्यानं 2 विकेट काढल्या. हॅट्रिक बॉल होता परंतु हा चेंडू जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या पुढे गेली आहे. 11 धावा 2 गडी बाद. सुरुवातीचे 2 बॅट्समन आउट झालेत. खरं तर आपण पाहिलं सुरुवातीला मागच्या मॅच मध्ये मागच्या स्पर्धेमध्ये जो मॅन ऑफ द सिरीज राहिला तो बॅट्समन जितेश टेंबे बाद झाला. हेलिकॉप्टर फिल्डर आहे त्या ठिकाणी. या मॅच मध्ये अजून एक विकेट मिळेल सुनील सालुंकेला. पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा देत असताना त्यानं 3 फलंदाज बाद केलेत. तर या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहिली 3 गडी बाद 11 धावा 3 मोठे खेळाडू बाद झाले. 56 धावेचं टार्गेट. प्रतिषटक 11 पॉइंट. खरं तर 20च्या सरासरी धावा करायच्या आणि पहिला बॉलवरती आक्रमण विकेट मिळाली. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश कासगाव संघाला. तर अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ विकेट चाललेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट, या ओव्हरमध्ये 2 विकेट. या ठिकाणी आपण पाहिलं श्री गणेश कासगाव संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. टार्गेट होतं त्यांच्या समोर 56 धाब्याचं. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धाबा 3 विकेट. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट झालेत म्हणजे 11वरती कासगाव संघाचे 5 विकेट गेलेत. किरण कालेकर आणि निलेश टेंबे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आज जोवेलीकर चषक तुम्ही पाहताय मैदानावरती. अनेक सारे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले परंतु सध्या जिंकण्यासाठी 56चं टार्गेट. आता जिंकण्यासाठी अद्याप 45 धावेची आवश्यकता आहे. तर करण लहाणेसाठी स्वप्नील शेठ यांच्याकडून 2 षटकारांसाठी
500 रुपयाचं प्राइज. हा चेंडू देखील पाहावं लागेल. लाईन चेक करतात पंचामृत सांगतायत या ठिकाणी एकूण वाईटचा इशारा आला. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. धावसंख्या सध्या आपण पाहतोय धावा फडकावरती लागल्यात त्या 12 धावा. गोलंदाज तुम्ही पाहतात परन पोरजी यानं आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केलेत. 1 अतिरिक्त रन्स त्यानं प्राप्त या ठिकाणी खर्च केली. 2 चेंडू 2 विकेट त्यानंही प्राप्त केलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील विकेट मिळाली आहे. दमदार गोलंदाजी राजाराणी घोट संघाची. अजून एक विकेट. विकेट नंबर 6 मैदानाच्या बाहेर. डॉट चेंडूची समाप्ति झाली. 56 धाबेचं टारगेट. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में. लढणे वालों के कदमों में जहान होता है. कासगाव संघाला लढावं लागेल कारण आता संकट त्यांच्यावरती आलंय. त्यांचे गडी बाद झालेत एकूण 6. 12 या धावसंख्येवरती. त्यामुळे येणाऱ्या खेळाडूंना संघर्ष करावा लागेल. करण मैदानाच्या आतमध्ये करणवरती फार मोठी जिम्मेदारी आहे. करण लहाने जर टिकला तर सामन्याचा निकाल तो लावू शकतोय. कट केलाय बॉल. इथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रनसर मिळेल. एक सिंगल बरोबर. टीमची टोटल सध्या तुम्ही पाहिली धावा फडकावरती 13 रन. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद. फक्त 13 धावा. पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहतायत परन पोरजी ज्यानं आतापर्यंत या ठिकाणी 2 धावा देत त्यानं 3 गडी बाद केलेत. यावेळी चेंडू इनसाइड आउट. बॉलला पाठवलं कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चाललाय फिल्डर तिथेपर्यंत. रन्स त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. या चेंडूवरती 2 धाब्याने संघ पोहोचलाय. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. 6 गडी बाद. प्रति षटक 11.20 ची सरासरी होती. परंतु परन पोरजीचं देखील कौतुक केलं पाहिजे. त्यानं या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या. 3 गडी बाद केले. एकूण तुम्ही पाहिलं पहिल्या षटकामध्ये 11 धावा 3 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा 3 गडी बाद. कासगाव संघ 6 गडी बाद 15 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त. तिसरं षटक मार्गस्थ. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा गोलंदाज सुनील सालुंकेचा वापर केलाय. कॅप्टन स्वतःवरती जिम्मेदारी घेतो आणि ज्या प्रकारे त्यानं पहिल्या षटकामध्ये 11 धावा देत 3 खेळाडूंना बाद केलं तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा अर्थात सेकंड स्पेस साठी त्याला वापरण्यात आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत
रन्स तर मिळणार नाही. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू देखील त्या ठिकाणी डॉट फेकलाय. राज भोईर तुम्ही स्ट्रायकरला पाहतात. नॉन स्ट्रायकरवरती करण लहाने अद्याप मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. कारण असं म्हटलं जाते की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पडे चोट हथोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. आणि देवाला पण देवाचे रूप घेण्यासाठी गडाचे गाव सोसावे लागतात. त्यामुळे कासगाव संघ तुम्हाला संघर्ष करावा लागेल. चेंडू शिल्लक राहिलेत आता 16 आणि लक्ष आपण पाहिलं मैदानावरती टार्गेट खरं 56 धाबेचं होतं. आता 41 धाबेची अद्याप आवश्यकता आहे. येणारे 15 चेंडू आणि 41 धाबा. लाख दलदल हो तो पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. वारंवार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे राज भोईरला चेंडू आणि बॅटचा संपर्क करता येत नाही. आतापर्यंत 3 चेंडू डॉट आलेत. एक डॉट चेंडू आता दबाव वाढवेल टीम कासगाव संघाच्या वती. परंतु कासगाव संघाला एकच गोष्ट सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्की बदलते, परंतु वेळ कोणाची बदलली आहे? राजराणी क्रिकेट संघ घोट 4 चेंडू डॉट फेकले. ज्या सुनील सालुंकेनं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 11 धावा दिल्या, पण त्यानं 3 काढू बाद केले. त्याच सुनील सालुंकेनं आता 5 चेंडू या ठिकाणी डॉट फेकलेत. शेवटचा अंतिम चेंडू. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला फ्लिक केलंय. डीप मध्ये चेंडू फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलला काही फरक पडत नाहीये राजराणी घोट संघाला. आणि अशा प्रकारे 3 षटक मेडन षटक राहिले. खरं तर या बॉलवरती रन्स आली नाहीये आणि मेडन षटक राहिलं. काल रात्री विष्णू शिंदे जे पंच आहेत त्यांनी मेडन षटक फेकलं आणि त्यानंतर आता सुनील सालुंकेनं हे मेडन षटक फेकलेत. रिंग्स धाव द्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या तुम्ही 15 पाहतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 41 धावेची आवश्यकता. के नीचे होते हैं. करण लहानेसाठी हा टार्गेट मोठा नसेल, कारण करण लहानेने अनेक क्रिकेटचे ग्राउंड गाजवलेत आणि खरं तर करण लहाने एक नाव खूप मोठं टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु आज स्वतःच्या नावाचा परिचय त्याला पटवून द्यावा लागेल. कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. अशा मोमेंटला त्याला एक योग्य क्रिकेट खेळावं लागेल. यावेळीचा पहिला चेंडू मी आत्ताच सांगितलं की करण लहाने मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत सामना जिवंत आहे. त्यानं ठोकलाय षटकार. या ठिकाणी कासगाव संघाने जिंकला आणि मी सांगितलं की करण लहाने जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये
तोपर्यंत कासगाव संघाला विजयाचे स्वप्न ते पाहू शकतात, कारण एवढी ताकद त्या खेळाडूमध्ये, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य, अनेक गुणांनी घडलेला हा खेळाडू सध्या करण लहाने मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रणय पाटील आलाय, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि पहिला षटकार. यावेळेस हा चेंडू, यावेळेस षटकारानंतर आपण पाहतोय ते डॉट बॉलची समाप्ती झाली. आता 10 चेंडूंचा खेळ बाकी, इथनं 35 धावेची अद्याप आवश्यकता आहे. यावेळीचा हा बॉल, करण लालेची विकेट किती इम्पॉर्टंट आहे आणि ती टिपले प्रणय पाटील स्वतः. कॉटन बोल्ड आणि महत्वाची गोल्डन विकेट या मॅच मधली. करण लहाने बॅक टू द डगआउट. झाली. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही कडाव संघाला पाहाल, त्यानंतर रायगड मधून संघ तुम्ही पाहाल. खरं तर दानसर संघ. हा चेंडू पुन्हा हवेमध्ये, परंतु मिड ऑफ वरनं बॉल लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल झाले. तोपर्यंत 2 धावा आल्या. सिंगल डबलनं सामना जिंकणं कठीण होणार, कारण टार्गेट आता मोठं होत चाललंय. येणारे 8 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 8 चेंडूमध्ये धावसंख्या सध्या आपण पाहतो धापडकापती 23 रन्स. टार्गेट अद्याप आपण पाहिलं तर 33 धावा पाहिजे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी घोषित केलं. वाईट अतिरिक्त रन्स वाढतायत. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर 24 वरती आता 32 धावा येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. 8 चेंडू आणि 32 धावा. सन्मान्य विलासदादा राऊत या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात, त्यांचं हार्दिक स्वागत. परंतु बॉल चाललाय पाठीमागे, फाईन लेग सीमारेखा बाहेर, चौकार. मात्रे यांचा सॅमसंगचा मोबाईल हरवलाय, कोणाकडे जमा झाले असेल प्लीज आपण या ठिकाणी जमा करा, कोणाकडे असेल तर. यावेळेचा चेंडू, एक सिंगल भेटली, डबलचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायचंय. रनआउटची संधी. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचं षटक राहिलंय बाकी आणि जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये आता धावा 29 झालेत, पण 27 धावेची गरज आहे शेवटच्या अंतिम षटकामध्ये. हरवले, कोणाकडे तरी जमा झालाय, प्लीज आपण तो मोबाईल आणून द्या. आपल्यासाठी योग्य तो प्राइस या ठिकाणी त्यांच्या वतीने दिला जाईल. बघा तुमच्यासाठी प्राइस दिला जाईल, आपण तो मोबाईल जमा करा. ₹1000 प्राइस त्या व्यक्तीला दिलं जाईल. प्लीज आपण प्रत्येकाने माणुसकी दाखवा, कारण मोबाईल कोणाकडे जमा असेल तो प्लीज आपण लगेच जमा करा. रज्जूदादा पवाळे या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. विनंती करेल त्यांना व्यासपीठावरती यावं, स्पर्धेच्या वतीनं आपलं स्वागत केलं जाईल. विलासदादा राऊत मॅचचा आनंद घेतात, त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अनेक सारे मोठमोठे मान्यवर या ठिकाणी दाखल झाले, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. पहिला वेगवान बॉल, अगदी पडल्यानंतर परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला स्पर्श करून जाणारा बॉल,
पंचांनी ते डॉट घोषित केला. अर्थात आता राहिलेत 5 चेंडू. करण धुळे तुम्ही पाहतायत मेन पंचांच्या भूमिकेत. आता 2 दिवसापूर्वी त्यांचं लग्न झालं आणि नवीन आयुष्याच्या वाटेसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. कारण आयुष्यातला नवीन डाव आता त्यांनी सुरू केलाय. अनेक क्रिकेटचे डाव त्यांनी खेळले, परंतु आता आयुष्याचा खरा नवा डाव त्यांनी सुरू केलाय. त्यांना त्यासाठी शुभेच्छा देऊया. सामन्यामध्ये आता खरं तर औपचारिकता राहिली आहे. तर प्रत्येक चेंडू षटकार जरी आला तरी सामना जिंकता येणार नाहीये. यावेळेस काय घडले, परंतु रन्स त्या ठिकाणी टार्गेट 56 धावेचं होतं. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये कासगाव संघाने सुरुवात चांगली केली, परंतु त्यांचे 3 मोठे काढू बाद झाले. परंतु प्रणय षटक नंबर 2 फेकत असताना आपण पाहिलं परनपोरजी ज्यानं 3 विकेट काढले, तिथे सामन्याचा निकाल लागला. त्यानंतर सुनील सालुंकेनं देखील मेडन षटक फेकलं. सामना एकतर्फा झाला आणि 4थ्या षटकामध्ये प्रणय पाटील आला. त्यानंही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे राजाराणी क्रिकेट संघ घोट आता सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. सन्माननीय बालाशेठ धुमाल मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करू. मनपूर्वक दादा आपलं स्वागत आहे. संघाला नेहमी पुरस्कृत करतात, या संघाच्या पाठीशी असतात ते आमचे सन्माननीय बालाशेठ धुमाल. आणि सध्या इथे उपस्थित आहेत त्यांचे पिताश्री वामन. मनपूर्वक स्वागत. फक्त औपचारिकता, यानंतर होणारी लढत तुम्ही पाहणार. या मॅच मध्ये कडाव विरुद्ध दानसर या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. आमदार चषकाचे दमदार आयोजक बंडूशेठ धुळे साहेबांच्या या ठिकाणी आगमन होते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कासगाव संघ आपण पाहणार मैदानाच्या आतमध्ये उतरणार. सन्माननीय राजूदादा पवारी, ज्ञानेश्वर दादा गुरव आणि सुदाम पोखरकर या संघाला पुरस्कृत करतायत. त्यांना नक्कीच शुभेच्छा देत त्यांना विनंती करेल आपण या ठिकाणी आला असाल तर व्यासपीठावरती या. सन्माननीय गणेश